काय स्वप्न आहे? मला असं वाटतं की मी एक मोठी कवयित्री असं माझं स्वप्न आहे. तुम्हाला सांग, आता या भागातली शाळेत शिकणारी हुशार मुलगी, त्यात कवयित्री, कवी लोक जास्त संवेदनशील असतात, कवी जास्त विचार करतात. तुला काय वाटतं की आता महाराष्ट्रातल्या किंवा या भागातल्या मुलींना आता एकदम मुलांच्या बरोबरी मिळाली का अजूनही आपण मागे पुढे नाही, बरोबरी मिळालेली आहे. मिळालेली? आज आता मुली सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. आता तुम्हाला माहितीच असेल की पोलीस, पायलट, आता कविची पण आता व्हायला लागली आहे. आमच्या शाळेत तर आता व्हायला लागलेली आहेत. म्हणून मला असं वाटतं की आता मुली पण कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठीमागे नाही आहेत. ते आता मुलांच्या बरोबरीने आहेत. तुला असं वाटत नाही ना कुठे ते नाही, ह्या गोष्टी मला मिळत नाही? नाही वाटत, कारण की आजपर्यंत माझ्या घरामध्ये कोणीच मला मुलगी आहेस म्हणून कमीमान कधीच दिलेलं नाही आहे. तर मला आमच्या उलट घरात म्हणतात की तू आमचा छोटा मुलगा आहेस म्हणून म्हणतात. मला असं वाटतं या गोष्टीसाठी सध्या या अख्ख्या वातावरणात, या अख्ख्या समाजाचं, त्या शाळेचं आपलं सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की शिंदेवाडीच्या जवळची गुजरगडावरची एक मुलगी असं म्हणते की मला सगळं मिळतंय, मला बरोबरी मिळते, मला सगळं माझ्या हक्क मिळतंय. ती आपल्यासाठी फार छान गोष्ट आहे. मला असं वाटतं तू एक छान आत्ता नुकती केलेली कविता छोटीशी 4 वेळची ऐकव आपल्या गप्पांच्या शेवटी. माझ्या मामाच्या गावाला चारी बाजूला डोंगर, काजू फणसाचा बागा आणि आंब्याला मोहर. माझ्या मामाच्या गावाला आई संधी गावी जाता स्वागताला उभी जावी. तिच्या गोड वागण्याने, तिच्या गोड वागण्याने त्रास वाटते ती कमी. माझ्या मामाच्या गावाला माझा मामा दूर देशी बाई करतो नोकरी. गावाकडे आल्यावर येतो आमच्याही घरी. माझ्या मामाच्या गावाला किती किती भेदी छान आम्हा भावंडांना देतो आणि सुंदर काठाची आईसाठी साडी घेतो. माझ्या मामाच्या गावाला गाव माझ्या बाबाचा आहे बाई कोकणात. रोज नाही जाता येत, रोज नाही जाता येत, आठवते ग मनात माझ्या मामाच्या गावाला. खूप दिवसांनी मला असं गाणं ऐकायला मिळालं की ज्याला कुठलंही वाद्य नसताना मला सगळी वाद्य ऐकू आली. तर मी फार मनपूर्वक अभिनंदन करतो. नुसतं अभिनंदन नाही करत, मी लक्ष राहणार आहे की रविदास उत्तम गाणं शिकेल आणि आपल्याला खूप छान छान गाणी ऐकतो. आणि तो माझ्याबरोबर एक अत्यंत उमदाचा मित्र, याचं नाव आहे विश्वंभर नलगे. कसं असतं विश्वंभर? ठीक आहे. म्हणजे गाण गणपती बाप्पासारखं आहे रे, असं ना लहानपणापासून. तुला कोणी असं म्हणत नाही की तू गणपती बाप्पासारखं वाटतं? म्हणतात ना. मला तर एकदम बघितल्यावर म्हणजे असं वाटायला लागलं की कान आपण कुठे बघितलं. मला आठवलं आत्ताच आपण मूर्तीचे बघितले का. अरे पण तू म्हण ना की अरे हत्तीचे कान कोणाचे असतात बस. त्याला म्हणा 2 कानाच्या मध्ये मेंदू पण जर हत्ती एवढा असेल ना तर मी काय काय करून जातो. बरोबर ना. तर या मेंदू मध्ये आतापर्यंत आलेली सगळ्यात चांगली कल्पना कुठली आहे तुझ्या? अभ्यासाची. अभ्यास आवडतो तुला? आणि सगळ्यात विचित्र कल्पना काय आली होती आतापर्यंत? चोरी करणे. विश्वंभर इतकं छान नाव आहे तुझं. विश्वंभर म्हणजे असं एकदम एका साधूचं नाव वाटतं, विश्वंभर महाराज. ओके. का चोरी करायची वाटते? अचानक मनात आलं का येतं? काय कसली चोरी करायची वाटते? पैसे. ओके. केलीस कधी? का रे? आमची गाडी होती ना ती बिनदुरुस्त होती. कुठली गाडी? एमएटी बिनदुरुस्त होती. हा मग ते दुरुस्ती करणाऱ्या नेऊन दिली. मग ती थोडे पैसे दिले होते, थोडे द्यायचे होते. मग घरात पण नव्हते म्हणून मम्मीच्या पर्समध्ये 500 रुपये दिली. गाडी घेऊन आला? हो. मम्मी मला मारले काढते. आईने काठीने मारलेलं लक्षात आहे ना? हो. आता परत नाही करणार ना कधी? आपण त्याला काही चोरी नाही म्हणायची. तू उगीच स्वतःवर राग येतोय. चोरी कुठली केलीस तू? तू तुमचीच गाडी परत आणलीस. हो. तुला ती गोष्ट माहिती आहे आईची आणि मुलाची? मुलगा खूप चोऱ्या करत गुन्हे करत तुरुंगात जातो आणि आई त्याला भेटायला येते.
तो आईला म्हणतो तुझ्या कानात काहीतरी सांगायचं आणि जवळ आलं आईचा कान चावतो जोरात. का? आईला म्हणतो तू लहानपणी जर माझ्या पायावर काठी मारली असतीस ना तुम्ही कधी चोरी केलीच ना. त्यामुळे तुझ्या आईला कायम तू नमस्कार करते. तू लहानपणी माझ्या पायावर काठी मारली त्यामुळे आयुष्यावर मला कळेल की काय करायचं नाही. ओके नाही? हो. आई बाबा जी शिक्षा करतात ती महत्वाची असते. काय होणार मोठेपणी? मोठेपणी शिक्षक व्हायचे. चांगला शिक्षक होशील तू. इतका छान बोलतोय तू आणि इतका चांगला विचार करतोय. कसा शिक्षक होतो? कॉलेज. कॉलेजमध्ये काय विषय आवडतो तुला? इंग्रजी आणि गणित. इंग्रजी आणि गणित. या भागातली अशी कुठली गोष्ट वाटते रे तुला की जी आम्ही बघायलाच पाहिजे इकडनं जायच्या आधी? भूमिकेत असा आठवण तिकडं वर आहे. कुठं? आता भूमिर असतो ना असं वरती या कड्यावर आहे. भूमिकेचा आज म्हणजे आतमध्ये हे असते पोकळ असते आणि वर्ण दगडात आहे. मग तिथून आतमध्ये की आजूबाजू मस्ती असते आणि याला भेटणे असं हे असते वाट असते. चालेल. मला हा शब्द पण नवीन मिळाला. कुठल्याही आपल्या प्रदेशात गेलं तुम्हाला खूप नवीन शब्द मिळतील. नवीन हेल मिळतो. आणि मला असं वाटतं मराठी भाषेचे इतके वेगवेगळे हेल आहेत. सगळे फार सुंदर आहेत. या शाळेच्या मुलांची बोलताना भाषाच इतकी वेगळी ऐकायला मिळते. त्याची एक वेगळी मजा आहे. आणि तुझे कान फार छान आहेत. असंच ठेवायचं. तुझं हसू पण असं ठेव. आणि तरी तू परत करणार नाहीच असतं. तुझं शिक्षक व्हायचं आहे आणि आईने तुला फार चांगले संस्कार तुझ्यावर करायला सुरुवात केली. मग तू चांगला माणूस. पप्पा पण चांगले माझे संस्कार. आणि आता माझ्याबरोबरची मैत्रिणी तिचं नाव आहे. काय नाव तुझं पूर्ण? जान्हवी केतकी घनश्याम ठाकूर. जान्हवी केतकी. मी तुझी 2 नाव आहेत का? नाही माझ्या आईचं एक नाव आहे. हो आईचं नाव पण सांगतेस तुम्ही? हो. का ग? मला आई खूप आवडते. व्हेरी गुड. तुझ्या आईला किती छान वाटत असेल की आपलं नाव पण दरवेळी सांगते. पण तू हे काय घेऊन आलीस गळ्यात? हे माझी पिशवी कशी आहे. पिशवीचा पत्ता. कुठे पिशवी बघू? ती कशाला घेऊन आलीस तू? कारण मला खूप आवडते पिशवी सुद्धा. तू सतत घेऊन बसतो ती? हो. तू कुठल्या शिंदेवाडीच्या शाळेतली? हो. आणि राहतेस कुठे? गारगोटी. गारगोटीत काय ग बघण्यासारखं? काही नाही. काही नाही? सिनेमा फक्त बघायला नाही. अगं निसर्गात काय म्हणतो मी? निसर्गात खूप फुलं आहेत तिथं आमच्या गारगोटीत. आणि काय सिनेमा असतो बघायला? हो. कुठे बघतो सिनेमा? थिएटरवर. कुठला सिनेमा बघितला एवढ्यातल्या एवढ्यात? 3 days बघितला. 3 days मध्ये काय आवडलं तुला? तो आपला तिथं 3 हे असतात मुलं आणि ती सारखी काहीतरी करत असतात आणि एक दिवस ती